हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना आणि तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मला एका ताईने मला कमेंट केली होती, आज नाही कालची कमेंट्स होती, आज वाचली मी। तर तुमचं घर कसं चालते? तर माझं घर चालते यूट्यूबच्या पैशावर चालते। यूट्यूबमुळे मी आतापर्यंत इथे आहे आणि समोर पण राहणार आहे। तर माझं यूट्यूब आता काही समस्या आली, माझ्या म्हणजे यूट्यूब अर्निंग बंद झाली काही कारणामुळे, तुम्हाला सांगितलंच होतं सुरुवातीला। तर काही कारणामुळे बंद झालं अर्निंग, तर त्यामुळे ना माझं म्हणजे पैशाची थोडी फार अडचण चालू आहे, पण तरी मी ॲडजस्ट करते। आणि पैशाची मदत आई बाबांनी, दादांनी, जो माझा इथे लहान भाऊ राहतो तो, आणि तिघी बहिणींनी, यांनी मला सर्वांनी मला मदत केली पैशाची। तर माझं रूम भाडं हे सगळं दिलं मी, आणि जे भी माझ्या खात्यामध्ये शिल्लक पडलेले पैसे आहे तर ते सध्या मी चालवत आहे। म्हणजे यूट्यूबच्या पैशातून म्हणजे जे शिल्लक पडत होते थोडे थोडे खर्च काढून, रूम किराया घर खर्च काढून जे भी शिल्लक पडत होते ते मी खात्यामध्ये जमा करत होती। तर ते पैसे मला आत्ता उपयोगी आले। तर पहा, कोणावरही कधी काय अडचण येईल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येकाने थोडेफार तरी पैसे जमा ठेवले पाहिजे। पहा, आता माझ्यावर अडचण आली तर ते पैसे मला कामी पडले, असं असते। मला भटका नाही लागलं, मदत केली सर्वांनी, त्यांनाही माहीत होतं। पण म्हणून हे प्रत्येक बाईंनी असं केलं पाहिजे। कधी काय जीवनात संकट येईन, कधी काय पैशाची अडचण येईल, आणि वेळेवर पैसा मिळाला नाही मिळाला त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा असंच माझ्यासारखे करा। तर आणि ज्या हे घर आहे, तर ह्या काकू मला कंट्रोल देत आहे, तर त्यांचं कंट्रोल मी घेत आहे। तर असं थोडं माझं घर चालवत आहे मी। आणि आता शिल्लकचा पैसा आणि लाडली बहिणाचे पैसे, लाडली बहिणाचे पैसे असे थोडे माझा घर खर्च चालून राहिला। आता माझ्या खात्यामध्ये 1 रुपया शिल्लक राहिलेला नाही आहे, तरीसुद्धा मी तरी थोडं फार चालू आहे कसं तरी। बाजार महिन्यातून एकचदा करत आहे, फक्त आलू, वांगे, कांदे, लसूण, अद्रक, बस एवढं मी आणून राहिली। आणि थोडाफार किराणा अगोदरच मी तेव्हाच आणून ठेवला होता, तर तोच थोडं चालू आहे। आणि एक टाईम भाजी बनवते, म्हणजे 2 टाईम पुरली पाहिजे म्हणून। तर असं चालू आहे थोडं माझं कसं तरी, मी दिवस काढून राहिली। फक्त मला 1 महिना काढायचा आहे। एका महिन्यामध्ये माझं हे वालं जे ब्लॉग व्हिडिओ आहे याचं वॉच टाईम मला 4000 वॉच टाईम मला कंप्लीट करायचं आहे। तर एका महिन्यामध्ये माझं हे चालू झालं पाहिजे। तर मला तुमचा साथ पाहिजे आणि तुमचा भरपूर मला सपोर्ट पाहिजे। जसं माझ्या परिवाराने मला सपोर्ट दिला तसंच तुम्ही पण माझे परिवार आहे, तर तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टाशिवाय मी काही पुढे जाऊ शकणार नाही। मला भरपूर तुमचा सपोर्ट पाहिजे, आणि मला माहिती आहे की तुम्ही मला खरंच सपोर्ट करत आहे। जेवढे माझे व्हिडिओ पाहत आहे, मला कमेंट करतात ना, मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा की तुम्ही मला एवढ्या अडचणीमध्ये मला साथ देत आहे। कारण एवढं मोठं 33,000 सबस्क्राईब झालं माझ्या चॅनलवर, असं झालं होतं। तर अर्निंग बंद केली, तर तुम्ही मला सपोर्ट दिला, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद। आता बोलू तर शकते मी की असं, पण स्वागत खरंच तुम्ही असं म्हणजे मी कसं कोण्या शब्दात तुमचं धन्यवाद करू। खरंच मला ना खरंच खूप मनात ना खूपच, आणि म्हणजे तुम्ही सगळे जेवढे मला सपोर्ट करा ना तेवढं असं वाटते की तुम्ही माझा परिवारच आहे। ज्या बी काही घटना, ज्या बी काही गोष्टी झाल्या ना माझ्या जीवनामध्ये, अडचण आली, काही झालं, तर मी तुमच्याशी शेअर करते। आणि माझ्या जीवनामध्ये खोटं पण मी काहीच दाखवत नाही आहे। जे माझी रियालिटी आहे, जे माझं सत्य आहे तेच मी दाखवत आहे। माझ्या व्हिडिओमध्ये एकही असं गलत नाही आहे की खोटं बोलत आहे। माझं असं नाही आहे, माझा स्वभाव थोडा अलग आहे, मी
खूप लोकांचे असे व्हिडिओ खोटेपणा दाखवतात, काय करतात काय. माझं तसं नाही आहे. माझ्या जीवनामध्ये जे चालू आहे ना तेच मी दाखवत आहे. तर इथेपर्यंत आली तर तुम्ही खरंच मला भरपूर सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टाची मला गरज आहे आणि मला आशा आहे की तुम्ही मला खरंच सपोर्ट देणार. आता सपोर्ट देऊन राहिले, पुढेही असाच मला सपोर्ट द्या. मला कोणी हालतीत 1 महिन्यामध्ये मला चॅनल सुरू करणं आहे. तर आणि मी खरंच खूप खूप प्रयत्न करत आहे, म्हणजे खूप मेहनत करत आहे आणि पुढंसुद्धा मी अशीच मेहनत करणार. आणि जे बी आणि खरं तुम्ही खरंच असं करा. कारण आणि एक गोष्ट, आता हे टॉपिक अलग झालं आणि जाऊ द्या, एक टॉपिकनं मी अजून असा एक व्हिडिओ बनवणार, म्हणजे पोरीबद्दल. तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये.